मित्रमंडळींनो, नमस्कार. आपल्या ह्या युवा मराठी चॅनलवर नवीन असाल तर युवा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. घडतं असं आजच्या भागामध्ये इकडे आता जो विक्रांत आहे तो उर्मिलाकडे येतो आणि उर्मिलाला म्हणतो, "काय गं उर्मिला, काय करतेस?" उर्मिला म्हणते, की "अरे तुला कळतंय का? माझ्या डोळ्यात खूप मिरची गेली आहे, मिरची गेली आहे. मी गेले विक्रांत, आता मी नाही जगणार." असं म्हणते आणि खूप रडत असते, पाय आदळते. विक्रांतच्या पायावर पाय देते, पण इतकी रडते. विक्रांत म्हणतो, "माझा पाय तरी बघ ना उर्मिला खाली." तर ती म्हणते, "सॉरी, सॉरी. अरे विक्रांत, मला खरंच खूप टेन्शन येतंय. माझ्या डोळ्याची खूपच आग होत आहे." असं बोलते. तर विक्रांत म्हणतो, की "काळजी करू नको. मी आहे ना इथे. थांब, मी बघतो." तर आता तिचे डोळे फुकून देतो आणि म्हणतो, "काय झालं?" तर ती म्हणते, की "कशाला आलं रे म्हातारं? उगाच आपण त्या मालती आली त्यांना घराबाहेर काढलं का? यासाठी घराबाहेर काढलं का? मला नाही माहिती. मी यांच्यासाठी जेवण खाणं बनवत बसू का? मला नाही आवडणार. मी नाही बनवणार यांच्यासाठी जेवण. मी यांच्यासाठी जेवण बनवत बसवते आणि इकडे यांचं हे चालवल का? असं नाही चालणार मला अजिबात. कारण की मी इकडे जेवण बनवत बसेल आणि ते तिकडे मस्त एन्जॉय करतायत. बघ ना." तर आता लगेच ते म्हणतात, की "हे बघ, तू काळजी करू नको, पण तुला हे जेवण मी मदत करतो. आपण दोघं मिळून हे जेवण बनवूयात," असं म्हणतात. तर आता इकडं जे रत्नाकाकी आणि जे विक्रांतचे बाबा दादासाहेब महाडिक बसलेले असतात आणि ते दोघं तिथे आता प्लॅनिंग करत असतात. दादासाहेब महाडिक म्हणत असतात, की "या आबाला मी असं सोडणार नाही आहे. या आबांनी माझी खूपच मेहनत घेतली आहे. माझं घर, माझ्या पोरांना एवढे दिवस माझ्यापासून लांब ठेवलं," असं म्हणत असतात. तर इकडं आता जी राणी आहे, राणी इंद्राला समजावते आणि म्हणते, की "इंद्र सर, तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेताय स्वतःला? अहो, स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नका. मी आहे ना, मग कशाला टेन्शन घेताय तुम्ही? चला घरी." घरी घेऊन येते आणि आबाला त्यांना म्हणते, "आबा, मी शब्द देते तुम्हाला, आपण स्वतःच्या हक्काने त्या घरात जाऊयात. आपण निर्दोष आहे हे दाखवून आपण त्या घरात जाऊयात. तुम्ही बघत राहा आबा," असं म्हणते. तर बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे, हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि बघूया पुढील भागात काय घडतं.